नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनॅमिक्स 9वा भाग आज सुरू करतोय आपण. खरं तर काल म्हणण्यापेक्षा याच्या अगोदरचा जो भाग होता, या भागामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, ते कसं असतं, हे सगळं आपण बघितलं होतं. आता त्याच अनुषंगानं काही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. कारण काल काय बघितलं आपण, जर समजा एखादी असणारी वस्तू, एखादी असणारी रिजिड बॉडी ट्रान्सलेशनल मोशनमध्ये असेल तर त्याला इनर्शिया असतो, त्याला जडत्व असतं. मग त्यासाठी आपण वाक्य लक्षात ठेवलं जावं, टेंडन्सी ऑफ बॉडी टू मेंटेन अ स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड ॲज इनर्शिया. अरे पण ते कुठं झालं? ट्रान्सलेशनलला झालं. आता मला रोटेशनल मोशनचा विचार करायचा आहे. मग आपण काल अशा काय गोष्टी बघितल्या की ज्या गोष्टी खरं तर याच्या असणाऱ्या CETसाठी नक्की लागतात, ज्या आपण 11वीमध्ये बघतो पण 11वी तितकं लक्षच नाही देत. म्हणून काल काय केलं आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते बघितलं. एक वाक्य तयार झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन is defined as summation of product of mass of each particle and square of its distance from axis of rotation. युनिट तयार केलं, डायमेन्शन तयार केली. आता त्यातलंच वेगळं आर्टिकल आपण बघतोय. कदाचित जर परीक्षेमध्ये आपण बघितलं तर हे जे आर्टिकल आहे ते तुम्हाला 3 मार्काला विचारतील. त्याचं नेचर काय असेल? ऑप्टेन an expression for kinetic energy of a rotating body. कारण जनरली काय होतं, मला जर ट्रान्सलेशनल मोशनमध्ये कायनेटिक एनर्जीचं उत्तर विचारलं तर मी काय, कुणी पण सांगल, तुम्ही लगेच उत्तर देणार कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². m म्हणजे मास ऑफ द बॉडी, v म्हणजे त्याची लिनियर व्हेलॉसिटी. ही झाली कायनेटिक एनर्जीची किंमत. हा झाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. कुठला झाला? हा ट्रान्सलेशनल मोशनचा. पण मला आता कुठं ट्रान्सलेशनल मोशन इथं लगेच बघायचं आहे, मला विचार करायचा आहे रोटेशनल मोशनचा. आणि रोटेशनल मोशनच्या कायनेटिक एनर्जीचं उत्तर काढल्यानंतर मग आपण ट्रान्सलेशनल असणाऱ्या कायनेटिक एनर्जीला रोटेशनल कायनेटिक एनर्जीशी कम्पेअर करूयात. अनेक एक्झाम्पल्स आहेत. कारण काल एकदा बघितलं होतं आपण की जर समजा 5 रुपयाचं नाणं, एखादा स्पियर, एखादा सिलेंडर रोल होत जात असेल तर तशा असणाऱ्या त्या ऑब्जेक्टला रोटेशनल जशी मोशन आहे तशी ट्रान्सलेशनल पण आहे. त्यामुळे तिथं ह्या दोन्ही फॉर्म्युल्याचा विचार करून काय उत्तरं काढावी लागतात. तशी ती उत्तरं इथं काढली जात असताना मग आपण विचार करूयात की बाबा मला कायनेटिक एनर्जीचं उत्तर काढायचं आहे. आणि तसं उत्तर काढत असताना इथं असं समजूयात की एक असिमेट्रिकल शेपची रिजिड बॉडी आहे आणि ती जी रिजिड बॉडी आहे, हा जो O पॉइंट आहे, त्या O पॉइंटमधनं एक ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतला की तो जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो या असणाऱ्या व्हाईट बोर्डला परपॅन्डिक्युलर आहे. ज्याला आपण प्लेन ऑफ द फिगरचा विचार करून केला तर प्लेन ऑफ द फिगरला परपॅन्डिक्युलर आहे. आणि ही जी रिजिड बॉडी आहे ती ओमेगा या अँग्युलर व्हेलॉसिटीनं फिरते, युनिफॉर्म ओमेगानं फिरते. कारण आपण 11वीमध्ये पण बघितलं होतं, या टॉपिकच्या सुरुवातीला पण आपण बघितलं होतं, जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती बॉडी जर या पद्धतीने फिरत राहत असेल तर यातला प्रत्येक पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. जिथं कुठं सर्क्युलर मोशन आहे तिथं लिनियर व्हेलॉसिटी पण आहे आणि त्या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी पण आहे. ही जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे त्याला आपण ओमेगानं रिप्रेझेंट करतो. याच पद्धतीनं फिगरमध्ये दाखवली जात असताना ती जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ती मी ओमेगानं दाखवली आहे. मुळात खरं तर ती रिजिड बॉडी आहे, वेगवेगळ्या पार्टिकलपासून ती तयार होईल. प्रत्येक पार्टिकलचं जे मास आहे ते वेगवेगळं असेल. याचा अर्थ इथं एका पार्टिकलचं मास m1 समजूयात,
दुसऱ्या पार्टिकलचं मास m2 समजूयात, तिसऱ्या पार्टिकलचं मास m3 समजूयात आणि n नंबरच्या पार्टिकलचं मास आपण mn समजूयात. या असणाऱ्या प्रत्येक पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं उभं जे अंतर आहे ते वेगवेगळं असेल. याचा अर्थ हे अंतर r1 झालं, इकडचं अंतर r2 झालं, इकडचं अंतर r3 झालं, किंवा हे जे अंतर आहे ते अंतर rn झालं. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी बॉडी आहे ती या पद्धतीनं ओमेगा या अँग्युलर व्हेलॉसिटीनं फिरत असेल, युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटीनं फिरत असेल, तर प्रत्येक पार्टिकलचा विचार केला तर त्याच्या लिनियर व्हेलॉसिटीचा विचार केला तर प्रत्येकाची लिनियर व्हेलॉसिटी वेगळी असेल, कारण प्रत्येक पॉइंटला असणाऱ्या व्हेलॉसिटीची जी दिशा आहे ती वेगवेगळी असेल. म्हणजे m1 पार्टिकलचा विचार केला तर त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती v1 आहे. m2 चा विचार केला तर त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती v2 आहे. m3 चा विचार केला तर त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती v3 आहे. आणि mn चा विचार केला तर त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती vn आहे. प्रत्येकाच्या लिनियर व्हेलॉसिटीचा विचार केला तर त्या ठिकाणी त्या ज्या व्हेलॉसिटीज आहेत त्या v1 असेल, v2 असेल, v3 असेल, डॅश डॅश vn असेल. मग आपण पहिल्यांदा असा विचार करूयात की बाबा मला रोटेशनल मोशन मधल्या रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं उत्तर काढायचं आहे. मग त्यासाठी आपण काय विचार करूयात, यासाठी आपण पहिल्यांदा विचार करूयात पहिला जो पार्टिकल आहे ज्याचं मास त्या ठिकाणी तिथं असणारं ते मास m1 आहे, त्याच्या मला कायनेटिक एनर्जीचं उत्तर काढायचं आहे. मग तसं उत्तर काढलं जात असताना मग मी तुम्हाला वेल नोन असणारा फॉर्म्युला या ठिकाणी लिहून टाकतो, 1/2 m1 v1 स्क्वेअर. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. म्हणजे पहिल्या पार्टिकलचं मास जर m1 असेल तर त्याच्या पहिल्या असणाऱ्या ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचं जे उत्तर आहे ते 1/2 m1 v1 स्क्वेअर येईल. मग मी सहज रिकॉल करायचा प्रयत्न केला, अरे आपल्याला उत्तर तर रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं काढायचंय, मग काय करावं लागेल. मग मी परत एकदा थोडंसं याच्याकडे बघत गेलो. बघता बघता मला परत या टॉपिकच्या सुरुवातीला जावंसं वाटलं. तसं जावंसं वाटलं असताना मला कधी काळी एक रिलेशन माहिती होतं. ते जे रिलेशन आहे ते खरं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या लिनियर व्हेलॉसिटीचं आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं आहे. कुठलं रिलेशन आहे, v = r ओमेगा. म्हणजे या रिलेशनचा वापर मला या ठिकाणी असणाऱ्या पहिल्या इक्वेशनमध्ये नक्की करता येईल. तसा तो करायचा झाला आणि मी जर समजा पहिल्या असणाऱ्या कायनेटिक एनर्जीचा विचार करत असताना त्याला जर सिम्बॉलाइज E1 केलं असेल, E1 चा माझा फॉर्म्युला इथं जर बघितला तर जर समजा 1/2 m1 v1 स्क्वेअर असेल, इथं लिहित असताना 1/2 तसंच ठेवतो, m1 ठेवतो, v1 स्क्वेअर आहे. म्हणजे v1 च्या ठिकाणी मला r1 ठेवता येईल. ओमेगा तर कॉन्स्टंट आहे त्यामुळं r1 ओमेगा स्क्वेअर किंवा r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर येईल. हिथं नुसतं असं लिहून कसं चालेल ना, कारण मला वेगवेगळ्या पार्टिकलचा विचार करून त्यांच्या एनर्जीचं उत्तर काढून मग रिझल्टंटचं उत्तर काढायचं आहे. मग मी जर तुम्हाला प्रश्न विचारला असता की बाबा सांग आता दुसरा पार्टिकल आहे त्याच्या एनर्जीचं उत्तर काढायचं आहे, त्याला जर सिम्बॉलाइज करताना आपण E2 न केलं तर काय येईल. सरळच आहे ना. इथं जर 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर मी जर लिहिलं असेल, कारण v ची किंमत माझी r1 ओमेगा झाली, त्याचा वर्ग झाला, r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आलं, त्याला आपण ठेवूयात. आणि तसं जर आपण तिथं ठेवलं, इथं 1/2 तसंच राहिलं, मास बदललं, डिस्टन्स बदललं आणि करस्पॉन्डिंग असणारी जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ती मात्र तीच राहिली. त्यामुळे मी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या दुसऱ्या पार्टिकलचा विचार करून कायनेटिक एनर्जीचं उत्तर काढायचं ठरवलं.
तर माझं उत्तर जे आहे ते E2चं उत्तर आलं 1/2 m2r2² ओमेगा². म्हणजे आता तिसऱ्याचा विचार जर मी इथं केला तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर माझं 1/2 m3r3² ओमेगा² आलं. असं करत 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 गेलो मी. n नंबरच्या असणाऱ्या मासचा विचार केला, त्याच्या एनर्जीचा विचार केला. समजा ती जी एनर्जी आहे त्याला जर मी En नाव दिलं आणि तो फॉर्म्युला जर मी बघितला तर माझं उत्तर आता असं येईल 1/2 इथं Mn येईल, इथं Rn² येईल, ओमेगा मात्र तसंच राहील. प्रत्येक पार्टिकलचा विचार करून जर समजा आपण या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या वेगवेगळ्या एनर्जीची उत्तरं काढत गेलो, उत्तर काढताना या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारी ती उत्तरं आली आणि मग मी सहज विचार केला, अरे आपल्याला तर रिझल्टंटचं उत्तर काढायचं आहे. मग या सगळ्यांचा विचार करून रिझल्टंटचं उत्तर काढलं जात असताना E= मी जर केलं तर मला E=E1 + E2 + E3 + डॅश डॅश En असं नक्की करावं लागेल. सगळ्यांची मला या पद्धतीनं समेशन घ्यावे लागेल. समेशन घेत असताना मी अगोदरच्या ज्या किमती आहेत त्या किमतीला नक्की तिथं ठेवू शकतो. म्हणजे कसं, E1चं उत्तर मी आत्ता काढलं होतं ते उत्तर काढलं जात असताना 1/2 आहे, M1 आहे, R1² आहे, ओमेगा² आहे, प्लस E2चा विचार करताना 1/2 आहे, M2 आहे, R2² आहे आणि ओमेगा² आहे, प्लस 1/2 आहे, M3 आहे, R3² आहे, ओमेगा² आहे, प्लस डॅश 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 असं करत गेलो. 1/2 आहे, Mn आहे, Rn² आहे आणि या ठिकाणी ओमेगा² आहे. एक साधा प्रश्न जर तुम्हाला मी विचारला किंवा मीच विचारून मलाच उत्तर जर दिलं की बाबा या इक्वेशनमध्ये कॉमन कुणाला काढता येतं, आतमध्ये कुणाला ठेवता येईल, सहज दिसतंय आपल्याला 1/2 ला कॉमन काढूयात आपण. ब्रॅकेटमध्ये जर आपण इथं घेतलं तर मग या ठिकाणी आलं M1 R1², त्याच्यानंतर आलं M2 R2² प्लस M3 R3² डॅश डॅश केलं, इथं आलं Mn Rn² आणि ह्याच्या परत बाहेरच्या बाजूला मी लिहून टाकलं ओमेगा², कारण ओमेगा² पण कॉमन काढता येतं. म्हणजे मला या पद्धतीनं या ठिकाणी तिथं असणारं ते इक्वेशन तयार झालं. मग मी परत विचार केला, या असणाऱ्या ब्रॅकेटच्या ऐवजी मला काय ठेवता येतं का? नक्कीच येतं. मी जर तिथं बघितलं तर मला समेशनचा वापर करावा लागेल. समेशन mi ri² वेअर I गोज फ्रॉम 1 to n या ठिकाणी असणारं ओमेगा² माझं तसंच राहील. आणि परत एकदा त्या इक्वेशनकडे मी बघत गेलो. बघता बघता सहज मी या असणाऱ्या चौकोनाकडे बघितलं. अरे माहिती आहे की आपल्याला, पण काल परवा तर बघितलं होतं. समेशन mi ri² ऐवजी आपल्याला I ठेवता येतं. याचा अर्थ असा झाला, माझं Eचं उत्तर तयार झालं 1/2 I ओमेगा² आणि हा फॉर्म्युला आपल्या डोक्यामध्ये आता फिक्स ठेवला आपण. गरज आहे आपल्याला या फॉर्म्युल्याची, कारण तुम्हाला 100% माहिती आहे प्रॉब्लेमशिवाय फिजिक्स नाही आणि फिजिक्समधला प्रॉब्लेम सहजासहजी सुटत नाही. मला जर प्रॉब्लेम सोडवायचे असतील तर मला त्याचं एकतर प्रॅक्टिस करावं लागेल किंवा माझ्या डोक्यामध्ये फॉर्म्युलाचं कलेक्शन असायला पाहिजे. कमी वेळ बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात 12वीच्या वर्षामध्ये, आणि तसा विचार तिथं केला जात असताना एक उत्तर तयार झालं. ते जे उत्तर आहे ते उत्तर Eचं उत्तर तयार झालं 1/2 I ओमेगा². हे जे उत्तर आहे ते उत्तर माझ्या रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं उत्तर आलं. असा विचार करून मी आता याला थोडंसं कम्पेअर करून ॲनॉलॉजी सांगतो. आपण काय केलंय, त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं काढलंय. मग मी आता बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या अगोदर लिहिल्या होत्या त्यांना मी पुसून टाकतो आणि परत एकदा
त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाला त्या ठिकाणी रूपांतरित करून घेतो. आणि तसं जर त्याला रूपांतरित करून जर घ्यायचं झालं तर ते कसं होतं बघा. एक इक्वेशन मी लिहितो, त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे ते 1/2 mv² आहे. हे कशाचं उत्तर आहे तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचं उत्तर आहे. आत्ता जे उत्तर आपलं आलं होतं त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर 1/2 I⍵² आलं. म्हणजे इथं मला विचार करायचा झाला तर ॲनॉलॉजीचा विचार करावा लागेल, कम्पॅरिझन करावं लागेल. आणि तसं जर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ॲनॉलॉजीचा विचार जर करायचा झाला 1/2 mv² आहे, इथं 1/2 I⍵² आहे. v लिनियर व्हेलॉसिटी आहे, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. याचा अर्थ असा झाला, एक वाक्य आता डोक्यातच ठेवून टाकलं आपण, ट्रान्सलेशनल मोशनमध्ये असणारं जे मास आहे ते रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. सगळ्यात महत्त्वाचं असणारं वाक्य आहे. ॲनॉलॉजीचा विचार करतोय, 1/2 ला 1/2 तसंच आहे. ही लिनियर व्हेलॉसिटी आहे, ही माझी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, इथं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि इथं मास आहे. म्हणजे माझं वाक्य मी परत रिपीट करतोय, ट्रान्सलेशनल मोशनमध्ये असणारं मास रोटेशनल मोशनमध्ये मला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणून वापरता येते. सगळ्यात महत्त्वाचं असणारं हे यातलं रिलेशन आहे. आणि आपण काय करूयात, मुद्दामून ह्याला कम्पेअर करून दुसरे रिलेशन आपण बघूयात कसं ते बघा. मी आता काय केलं, कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडीचं उत्तर काढलं. उत्तर काढत असताना मला त्या ठिकाणी उत्तर मिळालं, ते उत्तर कसं आलं ते आपण बघितलं. आणि तसं तिथं बघितलं जात असताना आता मी काय करतोय, फक्त त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे टायटल आहे ते टायटल थोडंसं बदलतो, डायग्राममध्ये मायनर चेंज करतो. उत्तर कसं येतंय बघा. मला आता जे उत्तर काढायचं आहे ते जे उत्तर आहे ते उत्तर टॉर्क ॲक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडीचं मला उत्तर काढायचं आहे. मगाशी उत्तर कशाचं काढलं ना आत्ता उत्तर कशाचं काढतोय ते नीट बघा. गंमत अशी आहे, मला जर समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या वस्तूमध्ये जर ट्रान्सलेशनल मोशन करायची झाली तर मला फोर्सची गरज लागते. आणि जर समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या वस्तूला मला जर रोटेशनल मोशन द्यायची झाली तर मला टॉर्कची गरज लागते. मग हिथला टॉर्क कसा काढायचा, तिथला तर फोर्स आपण उत्तर काढलेला असते. कारण जिथं कुठं ट्रान्सलेशनल मोशन आहे त्या ठिकाणी ते उत्तर काढत असताना फोर्स आपण मास आणि ॲसेलरेशन या दोघांचा गुणाकार घेतो. मला आता टॉर्कचं उत्तर काढायचं आहे. मला जर रोटेटिंग बॉडीमध्ये टॉर्कचं उत्तर काढायचं झालं तर ते उत्तर काढत असताना याच्यामध्ये काय काय करता येतं ते पण लक्षात ठेवा. कारण मला काय माहिती असावं लागतं, ज्या वेळेस मी एखाद्या ठिकाणी एखाद्या टॉर्कचं उत्तर काढतो त्यावेळेस 11वीमध्ये असणाऱ्या मला टॉर्कचा फॉर्म्युला माहिती असावा लागतो. कुठला फॉर्म्युला आहे, मी जर सहज बघितलं तर टॉर्क इज इक्वल टू वन ऑफ द फोर्स फॉर्मिंग कपल इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे त्यातला एक फोर्स घ्यायचा, त्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं आणि करस्पॉन्डिंग असणारा फोर्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स या दोघांचा जर गुणाकार घेतला तर मला टॉर्कचं उत्तर नक्की मिळतं. आणि तसं ते उत्तर इथं काढलं जात असताना आता आपण असं समजूयात की त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी बॉडी आहे ती बॉडी अल्फा या कॉन्स्टंट अँग्युलर ॲसेलरेशननं फिरते. फरक लक्षात ठेवा. अगोदरचं उत्तर काढत असताना आपण विचार केला होता की त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी बॉडी आहे ओमेगा या कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीनं फिरते. आणि आता मात्र विचार करतोय आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी बॉडी आहे ती बॉडी अल्फा या कॉन्स्टंट अँग्युलर ॲसेलरेशननं फिरते. जर ती तशी फिरत असेल तर उत्तर काढत असताना मगाच्या फॉर्म्युलाचा विचार करून पडदिशी उत्तर काढता येईल. कसं ते परत एकदा बघा. मुळात प्रत्येक पार्टिकलचं मास m1 आहे.
आणि त्या मासच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला काढायचं आहे. तसं ते उत्तर तिथं काढलं जात असताना आपण काय करूयात, इथं सुद्धा पहिल्या पार्टिकलचा विचार करूयात. फर्स्ट पार्टिकल, त्याचा जो टॉर्क आहे त्या टॉर्कला आपण टो 1 असं नाव देऊयात. हा जो सिम्बॉल आहे त्याला टो म्हणतात. फळ्यावर जो दाखवला आहे तो, कदाचित 11वीत पण तुम्हाला ते झालंय, तुम्हाला माहिती आहे ते. इथं जर विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी पहिल्या पार्टिकलवरचा फोर्स m1 आहे आणि त्यातलं जे उभं अंतर आहे ते r1 आहे. कसं करतोय बघा, मुद्दामून हे समांतर आहे. एकदा जर डोक्यात बसलं तर परत एकदा लक्षात ठेवा, विसरतच नाही. सिक्वेन्स येतो त्याला, कारण आपल्याला लिनियर आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या रोटेशनलची कम्पेअर करत करत पुढे जायचं आहे. आणि तसं तिथं जात असताना पहिला पार्टिकल त्याचा टॉर्क टो 1, पहिला पार्टिकल त्याचा फोर्स F1, करस्पॉन्डिंग डिस्टन्स r1. मग मला फोर्स F1 जे आहे त्याला कशानं तरी रिप्लेस करावं लागेल, रिप्लेस करता येईल. कसं ते बघा, मास m1 आहे, ॲक्सलरेशन त्याचं a1 आहे. m1 a1 लिहिलं इंटू या ठिकाणी r1 आहे तसं लिहून टाकलं मी. पण अजून एकदा 11वीकडे वळूयात किंवा 12वीच्या सुरुवातीला पण आपण बघितलं होतं, जसं लिनियर व्हॅलॉसिटी आणि अँग्युलर व्हॅलॉसिटी मधलं नातं v=r असतं, तसं इथं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे नातं आहे ते नातं a=r आहे. लिनियर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सलरेशन मधलं जे रिलेशन आहे ते a=r आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण इथं केलं आणि पहिला जो पार्टिकल आहे त्या पार्टिकलसाठी टॉर्क टो 1चं उत्तर जर काढायचं ठरवलं तर ते उत्तर कसं येतंय ते बघा. कारण आता इथं बघितलं आपण टॉर्क टो 1 आहे, m1च्या ठिकाणी m1 तसंच ठेवूयात, a1च्या ठिकाणी आपण आता विचार करूयात r1चा, अल्फा तसंच राहील आणि या ठिकाणी असणारं जे r1 आहे ते r1 तसंच आलं. अतिशय सोपं असणारे रिलेशन आहे ते, बऱ्याच वेळा विचारतात खरं तर परीक्षेमध्ये पण. पहिला टॉर्क, पहिलं रिलेशन m1 r1 अल्फा इंटू r1 आलं. मग सहज आपण कम्पेअर करत गेलो, दुसरा पार्टिकल आहे त्याचा टॉर्क टो 2 आहे. इथं मास त्याचं बदलणार आहे, m2 येणार आहे, डिस्टन्स बदलणार आहे, अल्फा तेच राहील आणि r1च्या ठिकाणी r2 ठेवावं लागेल. तिसऱ्या पार्टिकलचा विचार केला तर त्या ठिकाणी असणारा टॉर्क टो 3 आहे. परत एकदा बघितलं, इथं m3 आहे, इथं r3 आहे, इथं अल्फा आहे आणि या ठिकाणी r3 आहे. असं करत करत गेलो आपण आणि करत जात असताना मग या ठिकाणी टोयन लिहिलं, परत एकदा इथं mn लिहिलं, rn लिहिलं, अल्फा लिहिलं आणि या ठिकाणी rn लिहिलं. मग ह्या असणाऱ्या इक्वेशनला आपण आपल्या पद्धतीनं पण परत लिहू शकतो. कसं ते बघा, म्हणजे मी आता परत एकदा टो 1ची किंमत याच्यावरनं लिहायची ठरवली तर नक्की मला तिथं असं लिहिता येईल m1 r1 स्क्वेअर अल्फा. मी टो 2चा विचार केला तर तिथं मला असं लिहिता येईल m2 r2 स्क्वेअर अल्फा. टो 3चा विचार केला तर तिथं मला लिहिता येईल m3 r3 स्क्वेअर अल्फा. असंच खाली गेलो मागासारखंच. आणि मी आता टोयनचा विचार केला तर इथं mn rn स्क्वेअर अल्फा असं मला नक्की लिहिता येईल. ह्या सगळ्याच्या ज्या किमती आहेत त्या टॉर्क टोच्या करस्पॉन्डिंग झाल्या आणि आपल्याला उत्तर तर काढायचं रिझल्टंटचं, आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रिझल्टंट टॉर्कचं उत्तर काढलं जात असताना मगाशी जी पद्धत आपण वापरली तीच पद्धत आपण इथं सुद्धा वापरूयात आणि ते जे उत्तर आहे ते उत्तर आपण काढूयात. याचा अर्थ असा झाला, टॉर्क टोचं उत्तर काढलं जात असताना परत एकदा इथं टो 1 घ्यावं लागेल, टो 2 घ्यावं लागेल, टो 3 घ्यावं लागेल, प्लस डॅश डॅश करावं लागेल आणि टोयन घ्यावं लागेल. टो 1च्या ठिकाणी आपण टो 1ची किंमत ठेवूयात. ती जी किंमत आहे ती m1 r1 स्क्वेअर अल्फा आहे, प्लस इथं m2 r2 स्क्वेअर अल्फा आहे, प्लस डॅश डॅश mn rn स्क्वेअर, इथं अल्फा तसंच राहिलं.
कॉमन काढूयात अल्फाला, आणि अल्फाला इथं जर मी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये येतं आहे m1r1² प्लस m2r2² प्लस डॅश डॅश mn_rn². मग मगाशी जे केलं ते इथं पण करूयात ना. अल्फाला आपण तसंच ठेवूयात, आणि इथं मी जर समजा m1r1² m2r2² सगळ्याच्या ऐवजी मी जर असं लिहिलं mi_ri² वेअर आय गोज फ्रॉम 1 to n, तर मला त्या ठिकाणी याच्या ऐवजी एक नक्की रिलेशन लिहिता येईल. कसं ते बघा. आता या ठिकाणी मगाशी जसं बघितलं तसं मी परत तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा समेशन mi_ri² ऐवजी काय. नक्की मला तुम्ही सांगाल की सर मगाशी तर तुम्ही मला सांगितलं मोमेंट ऑफ इनर्शिया, याचा अर्थ टॉर्कचा एक फॉर्म्युला तयार झाला, आणि तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला टॉर्क टो इज इक्वल टू आय अल्फा. म्हणजे आपल्याला या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ट्रान्सलेशनल मोशनला रोटेशनल मोशनमध्ये कन्वर्ट करता येते. म्हणजे कसं झालं बघा, परत येतात थोडक्यात, कारण आपण त्याला शॉर्ट व्ह्यू घेऊयात. माझी जी उत्तरं तयार झाली ती उत्तरं तर तुमच्या नक्की लक्षात राहतील. थोड्याफार फिगरमधली व्हेरिएशन्स करा, तुम्हाला नक्की ते लिहिता येईल. आणि तसं तिथं लिहिलं जात असताना मी सहज विचार केला ई ट्रान्सलेशनलचा, तर माझा फॉर्म्युला तयार झाला 1/2 m². मी जर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ई रोटेशनलचा विचार केला तर 1/2 I⍵². या दोघांना मी मुद्दामून एक चौकोन टाकून देतो. मी जर सहज विचार केला फोर्सचा, तर माझं उत्तर आलं मास इंटू ॲक्सलरेशन. आलं म्हणण्यापेक्षा माहिती होतं आपल्याला ते. आणि इथं जर बघितलं तर टॉर्क टो इज इक्वल टू आय अल्फा आलं. हे पण याचा विचार केला तर त्या ठिकाणी आपण ट्रान्सलेशनल मोशनचा विचार करतोय, याचा विचार करताना आपण रोटेशनल मोशनचा विचार करतोय. इथं लिनियर ॲक्सलरेशन आहे, हे अँग्युलर ॲक्सलरेशन आहे, या ठिकाणी मास आहे, या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. इथं सुद्धा ॲनॉलॉजी सांगता येते की या ठिकाणी असणारं मास या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया असतं. तर याच्यानंतरच्या पिरियडला आपण याच्यामधले 2 महत्त्वाचे थिअरम बघणार आहोत. परत एकदा तुम्हाला सांगतो, अभ्यास करत राहा, कारण त्याला पर्याय दुसरा कुठला असूच शकत नाही. त्यामुळे माझं मागचंच वाक्य परत रिपीट करतोय, अभ्यास करताय ना केलाच पाहिजे. धन्यवाद.